दयेचे आधार, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुख्यात असणारा सद्धम्मात अरुणसणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन. तसेच माझे गुरु या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण घेऊन सर्वांच्या प्रती मंगल मैत्री. आज वर्षावास समापन दिनानिमित्त आपण सर्व एकत्रित झालो आणि मुख्य कारण शेवटचा दिवस जसा यज्ञ करतो, 3 महिन्याचा धर्म यज्ञ, त्याचा शेवटचा दिवस असतो आहुती देणे. यज्ञामध्ये बरेच लोक आहुती देतात, परंतु त्यामध्ये दुसऱ्याला हानी पोहोचवण्याची आहुती असते. प्राणी मात्राला जीव घेऊन त्याची हत्या करून आहुती पूर्ण करण्याची ही क्रिया असते. बरेच लोक या प्रकारचं पाप कर्म करून आहुती देतात आणि त्याला पुण्य समजतात. परंतु भगवान बुद्धाने जे सांगितलं धर्मयज्ञ, त्यामध्ये आहुती दिला जातो, परंतु कशाची? तर या ठिकाणी कोणत्याही प्राण्याची हत्या नाही. दान कर्म करून आपल्या भौतिक वस्तूंची आहुती देणे आणि त्या बदल्यामध्ये पुण्यकर्माचा संचय करणे. म्हणून ही आहुती देताना आपल्या कमाईतला काही हिस्सा खर्च करताना कुठे करायचा, कुणाला द्यायचं, तर प्रज्ञेने विचार करावा लागतो की कुठे टाकल्याने डबल होणार, चौपट होणार. तर अशा प्रकार तू विचार करतो तर सुपटीपन्नो भगवतो सावक संगो, सुमार्गावर असणाऱ्या श्रावक संघाला निवडल्या जातो आणि तिथेच तो आपल्या भौतिक वस्तूंचं दान, आर्थिक दान करून पुण्यकर्म अर्जित करतो. कारण भगवान बुद्धांनी प्रजापती गौतमीला सांगितलंच आहे की संघास दिन शून्य वाटती, संघाला दिल्यावर तुझं महान पुण्यकर्म होईल. आणि आपण 14 प्रकारची जागा पण बघितली, कुठे कुठे दान दिले जातो आणि किती किती पुण्य होते. तर अमाप पुण्य, अनंत, पचक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध, या ठिकाणी पुण्य मोजता येत नाही जगातल्या कोणत्याही मापाने. इतकं अमाप पुण्य की त्याचे पर्सेंटेज दिसत नाही, सांगता येत नाही. या प्रकारे इथे महान पुण्य कर्माचे भागीदार बनतो. म्हणून इथे आपण आपल्या घरातील या भौतिक नाशिवंत वस्तूची आहुती देतो आणि तेव्हा कुठे यामधून उत्पन्न होतो ते पुण्य त्यामध्ये टाकतो आणि त्यापासून आपल्याला महान पुण्याचे भागीदार बनता येतो. तर श्रद्धेनं दान केल्याशिवाय, श्रद्धेनं पुण्यकर्म केल्याशिवाय हे पुण्यकर्म आपल्या पदरी पडू शकत नाही. म्हणून आपण श्रद्धा कुठे उत्पन्न करायची आणि श्रद्धा कशी असते. तर या प्रकारे आपण भगवान बुद्धाकडे जेव्हा राजा गेला तेव्हा राजाने विचारलं, त्या भगवान बुद्धाने सांगितली श्रद्धा सुद्धा 2 प्रकारची असते, मूलक आणि अमूलक. ही 2 प्रकारची श्रद्धा असते. स्त्रियामध्ये वट्टमूलक आणि विवट्टमूलक. एक मूळ युक्त आहे आणि एका श्रद्धेला मूळ नाही आहे, ते डामाडोल होणारी आहे. या 2 प्रकारची श्रद्धा असतो. तेव्हा एका भक्तेला प्रश्न विचारला राजाने की श्रद्धा तिची ओळख काय, श्रद्धेची ओळख काय आहे. तेव्हा त्या भक्तीने सांगितलं की मनामध्ये प्रसन्न पैदा करणे, प्रसन्नता उत्पन्न करणे ही श्रद्धेची ओळख आहे. आपण विचार केला पाहिजे की आपण इथे आलो आणि दान दिलं तर आपल्या मनामध्ये ती श्रद्धा उत्पन्न झाली असेल तर आपल्याला ती ओळख उत्पन्न झालेली आहे. श्रद्धा उत्पन्न होण्याची ही ओळख आहे की श्रद्धा उत्पन्न झाली की नाही. मन प्रसन्न झालं असेल तर श्रद्धा उत्पन्न झाली. आणि म्हणून श्रद्धा उत्पन्न होण्याचे जे मार्ग आहे, होण्यानंतर ते श्रद्धा उत्पन्न होण्यामध्ये मार्गात काही बाधा आहे.
त्या चित्तामध्ये बाधा उत्पन्न होतात. चित्त स्वच्छ न राहणे, प्रसन्न न राहणे, निर्मल न राहणे, ही बाधा कोणत्या ना कोणत्या वचनाने, कोणत्या ना कोणत्या विचाराने चित्त मैल होत असतो. म्हणून प्रसन्नता उत्पन्न करणे, मनाला प्रसन्न करणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. परंतु एखाद्याच्या मनामध्ये श्रद्धाच उत्पन्न होत नाही आणि थोड्या वेळासाठी झाली तर थोड्याच वेळा मन मैल होतो, असा व्यक्ती श्रद्धावान नाही आहे. कारण त्याच्या क्षणाक्षणाला श्रद्धेला हानी पोहोचत आहे. म्हणून असा व्यक्ती पुण्यकर्म चिरकाळ टिकवू शकत नाही. म्हणून या प्रकारे त्या भंतेनी श्रद्धेचा बद्दल समजावून सांगितले की एखादी तुम्ही कल्पना करा की एखादी राजा आहे आणि तो राजाची जो चक्रवर्ती राजा आहे त्याची जी सेना आहे ती एखाद्या छोट्याशा नदीमधून, थोडस पाणी असणाऱ्या नदीमधून त्याची पूर्ण चतुरंगिनी सेना रस्ता पार करतो आणि ती नदी पार केल्यानंतर हत्ती, घोडे, त्याचे पैदल चालणारे शिपाई सर्व जात असतो आणि तिथून गेल्यानंतर ते पाणी सार गंध होतो, मैला होतो आणि राजाला तहान लागावी आणि राजाने आपल्याला सांगावं त्या आपल्या कर्मचाऱ्याला की जा आणि पाणी घेऊन ये. तेव्हा तिथे गढूळ पाणी आहे म्हणून त्याने वापस यावं आणि राजाला सांगावं की गढूळ पाणी आहे महाराज, कसं आणू? तेव्हा त्याने आपल्या जवळचा जो दगड आहे तो दगड त्याला द्यावा आणि तो पाणी त्याने काढल्याबरोबर आपल्या जगमध्ये पाणी घेतलं भांड्यामध्ये आणि तो दगड फिरवला, तुरंत स्वच्छ झालं. त्याच्यामध्ये जे जाळी, त्याच्यामधले जे चिला आहे तो दूर हटून गेला आणि शुद्ध पाणी तो राजाजवळ घेऊन आला. तेव्हा त्या राजाने पाणी पिऊन तो प्रसन्न झाला. तर अशा प्रकारे ज्या तऱ्हेने हे पाणी तिथे शुद्ध झालेलं आहे ते पाणी आपण त्या पाण्याला चित्त समजलं पाहिजे. या ठिकाणी या चित्तामध्ये काय आहे, मैल होण्याची क्रिया, गंदगी बसत असतो. म्हणून या तऱ्हेने त्या नोकराने जसे पाणी आणले त्याला योगी समजावे. या चित्ताला आपण योगी समजून त्या जो पाण्यामध्ये जे गढूळता असते, आपल्या चित्तात सुद्धा मैला मन असतो, दूषित मन असतो, त्याला आपण ते चिला समजावे की आपल्या मनामध्ये चिला काय आहे, तर आपल्या मनाची गंदगी आहे, बार बार उत्पन्न होत राहतो आणि बार बार आपण त्याला महत्व देत राहतो. या प्रकारे आपल्या मनातला तो चिला आहे आणि स्वच्छ पाणी ते आपल्या मनाला स्वच्छ करण्याचा दगड जे आहे ते आपण मनाला प्रसन्न करून श्रद्धा उत्पन्न करणे हे आपल्या याचा दगड आहे. या प्रकारे या प्रकारच्या बाधा आपण हटवण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजे आणि स्वच्छ, प्रसन्न, निर्मल मनाने वावरलं पाहिजे. कोणी उच्च नाही, नीच नाही, कोणी खराब नाही, कोणी चांगला नाही. एका ठिकाणी तर एका भिक्षूने सांगितलं की कोणाला शिलवान म्हणू नका, कोणालाच शिलवान म्हणू नका. एक भंते जी आहे माझी, ते बरेच ध्यान करतात आणि त्यांनी सांगितलं कोणाला शिलवानाची उपमा देऊच नका. कारण शिलवान व्यक्ती सुद्धा कालांतराने आपल्या कर्मानुसार दुःशील होतो. नंतर तुम्हाला वाईट वाटेल की अरे दुःशीलाला दान दिलं, दुःशीलाची सेवा केली. पण शीलवान कुणालाच म्हणू नका. शील त्याचं तुम्ही जाणत नाही, शील जाणतो फक्त तोच. शीलवान आहे की दुःशील आहे तर तोच जाणतो, त्याच्याशिवाय दुसरा या जगात कोणीही व्यक्ती जाणू शकत नाही की तो शीलवान आहे, दुःशील आहे. म्हणून आपल्याला त्याची ओळख नाही आहे किंवा आपल्याला मोजमाप नाही आपल्याजवळ की तो शीलवान आहे, दुःशीलवान आहे असं म्हणण्यासाठी. म्हणून कोणाला शीलवान म्हणू नका, कोणाला दुःशील पण म्हणू नका. कारण त्याचं शील किती आहे आणि तो दुःशील किती आहे हे कुणालाही जाणता येत नाही, फक्त तोच जाणतो. म्हणून या प्रकारे मन फक्त निर्मळ ठेवा, प्रसन्न ठेवा आणि या प्रसन्न मनाने आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी जी श्रद्धा आहे तिला ओळखा आणि ओळखा ती श्रद्धेची ओळख आहे. तर मनामध्ये मोठी आकांक्षा पैदा करते ही श्रद्धा. ही श्रद्धा कशी असते तर श्रद्धा ही श्रद्धाय तरती ओघन, श्रद्धाय तरती अन्नवम. श्रद्धेमुळेच मनुष्य नदी समुद्राचा ओघ हा पार करून जात असतो, समुद्र पार करून जात असतो आणि नदीचा पूर पार करून जात असतो. म्हणून समुद्राप्रमाणे
या दुःखाचा सागर पार करून जाणारा श्रद्धावान व्यक्ती असतो, म्हणजे त्याला दुःख नसतो. कशा प्रकारची श्रद्धा असते तर दोन मित्र ज्यांनी कधी एकामेकाला बघितलं नाही असा एक राजा बिंबिसार, तो मगध देशाचा राजा बिंबिसार, आणि त्या बिंबिसाराच्या देशामध्ये गांधार देशातले व्यापारी रोज अधून मधून ते व्यापार करण्यासाठी येणं जाणं करायचे, आणि येणं जाणं करता करता इकडले व्यापारी गांधारला जायचे आणि गांधारला जाऊन तिथे काही वस्तू खरेदी करून इकडे आणून विकायच्या किंवा इकडल्या वस्तू तिकडे नेऊन विकायच्या. असं दोन्ही देशाचे व्यापारी, मगध देश आणि गांधार देश, या दोन्ही देशाचे व्यापारी व्यापार करायचे. व्यापार करता करता येता जाता त्या काही व्यापाऱ्यांसोबत ओळखी होते, आणि इकडले व्यापारी त्या व्यापाऱ्यासोबत मैत्री चित्ताने वापरतात. ते व्यापारी इकडे आले की हे मैत्रीचा व्यवहार करतात, तर मैत्री वाढत गेली. नंतर त्या व्यापाऱ्यांनी इकडले व्यापारी तिकडे जेव्हा गेले तर त्यांनी त्यांच्याजवळ चर्चा केली की आमचा राजा एकदम छान आहे. एकमेकाला राजाबद्दल विचारणा करतो की तुमचा राजा कसा आहे, तर ते म्हणतात आमचा राजा आमच्यावर मुलाप्रमाणे पुत्राप्रमाणे प्रेम करतो. या मगध देशाच्या व्यापाऱ्यांनी त्या गांधार देशाच्या व्यापाऱ्यांना विचारलं की तुमचा राजा कसा आहे. आमचा राजा पुत्राप्रमाणे आमच्यावर प्रजेवर प्रेम करणारा राजा आहे. आमच्या राजासारखा कुठे राजा असेल आम्हाला वाटत नाही, इतका राजा आमच्यावर प्रेम करतो, खूप छान राजा आहे. तेव्हा यांनाही विचारलं की तुमचा राजा कसा आहे, तर मगध देशाचा राजा ते म्हणायला लागले की आमचा राजा खूप प्रेमळ आहे, मैत्रीयुक्त चित्ताने आमच्याशी व्यवहार करतो, आम्हाला पुत्रवत प्रेम देतो, पुत्र समजतो. दोघांमध्ये मैत्री घट्ट झाली. तीच बातमी एकमेकाच्या राजापर्यंत पोहोचली. गांधार राज्यातले व्यापारी सांगू लागले आपल्या राजाला की महाराज एक मगध देशाचा राजा आहे, त्या ठिकाणी खूप प्रजेवर प्रेम करतो. आणि ते सुद्धा व्यापारी इकडे सांगू लागले बिंबिसाराला की महाराज त्या गांधारचे लोक सांगतात की आमचा राजा खूप पुत्राप्रमाणे प्रेम करतो. त्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकाविषयी मैत्री उत्पन्न झाली, न पाहता फक्त व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून. आणि मैत्री उत्पन्न झाल्यावर त्यांनी विचार केला की आपण आपल्या मित्राला काहीतरी पाठवावं, म्हणून गांधार नरेशने काही मलमलच्या शाला या बिंबिसाराला पाठवल्या, आणि बिंबिसाराने आपल्याकडल्या काही शाल ब्लँकेट त्या मित्राला पाठवल्या. यांची देवाणघेवाण राजाची त्या व्यापाऱ्याच्या मार्फत सुरू झाली आणि मैत्री वृद्धिंगत झाली, वाढू लागली. तेव्हा मैत्री इतकी वाढली की दोघे जण एकमेकाला खूप वस्तू पाठवू लागले. तेव्हा बिंबिसाराच्या मनात विचार आला की माझा मित्र इतका माझ्यावर प्रेम करतो, इतकी मैत्री आमची अगाढ झाली, परंतु आपण एकदा विचारावं की माझ्या मित्राच्या इथे काही सुख आहे का, काही तिकडे कल्याण करणारं तत्व आहे का. तर त्या व्यापाऱ्यांना विचारतो की तुमच्याकडे बुद्ध आहे का. बुद्ध ऐकल्याबरोबर हे लोक अचंबित झाले, विचार करू लागले ते व्यापारी, बुद्ध काय आहे, कसा असतो, कोण असतो. तोच शब्द नेऊन तुमच्या राजाला विचारा की तुमच्या राज्यात बुद्ध आहे का. ते व्यापारी गेले आणि आपल्या राजाला विचारू लागले की बुद्ध, त्यांनी तुमच्या मित्रांनी विचारलं की बुद्ध आहे का, तुमच्या देशामध्ये बुद्ध आहे का. बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर त्याचे तळपायापासून तर टाळूपर्यंत रोम रोम उभे झाले. त्याने बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच जन्मानंतर कदाचित हा शब्द बुद्ध नावाचा शब्द ऐकला, म्हणून त्याला बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर तो विचारात पडला की बुद्ध काय म्हणतो, बुद्ध, हा महाराज बुद्ध, बुद्ध, हा. त्या राजाने अरे कुठे आहे बुद्ध. तो एकदम भारावून गेला की बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर पूर्ण त्याचं शरीर कंपित झालं, रोम रोम प्रसन्न झालं. तेव्हा बातमी आली की नाही, बुद्ध नावाचा शब्द पण आमच्या इकडे ऐकायला मिळत नाही, आणि प्रथम ऐकायला मिळाला म्हणून मी एकदम प्रसन्न झालो माझ्या मित्रामुळे, असा माझा राजा म्हणतो आमचा. तेव्हा याला दया आली, करुणा आली, आणि त्या करुणेच्या भावनेमध्ये काय, अरे अरे माझा मित्र या रत्नापासून, या अनमोल रत्नापासून वंचित आहे. मी ज्याच्यावर
प्रेम करत आहे न पाहता इतका माझा प्रेमळ मित्र आणि इतका आमची घट्ट झालेली मैत्री असताना जिवलग माझा मित्र आणि बुद्ध शब्दापासून वंचित आहे, ते त्याला योग्य वाटलं नाही. तर सारे नजराने बाजूला ठेवले आणि ताम्रपत्रावर लिहिलं, अरहं नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. यानंतर बुद्ध धम्म संघ वंदना आणि पूर्ण बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण, संघाचे 9 गुण त्याने ताम्रपत्रावर कोरले आणि ते 7 पेट्या, एका पेटीमध्ये दुसरी पेटी, दुसऱ्या पेटीत तिसरी पेटी, असं टाकत टाकत तो 7 पेटी, 7व्या पेटीमध्ये त्याने ताम्रपत्र भरलं, पेट्यामध्ये पेट्या. आणि तिथे एक चिठ्ठी, एक मेसेज लिहिला की हे एकांतात माझ्या मित्राने वाचावे, कुणीही असता कामा नये. तेव्हा हा नजराना जेव्हा पाठवला की अनमोल आहे, याला कुणाकडेही देऊ नये, म्हणून तो मोठ्या गुप्त याने तो बांधबून करून सुंदर प्रकारे त्याला पॅकिंग करून आपल्या मित्रासाठी हा नजराना पाठवला, न पाहिलेल्या मित्रासाठी. आणि ते व्यापाऱ्यांनी ते आपल्या राजापर्यंत पोहोचवलं आणि तिथे त्याला मेसेज दिला की हे एकांतात आपण खोलावा. हे जे अनमोल रत्न आहे, यामध्ये 3 रत्न आहे, बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न. अनमोल रत्न आहे की हे कुठेही मिळत नाही, म्हणून माझा मित्र आज कंगाल आहे आणि त्या मित्राला हे मिळावं म्हणून त्या न पाहणाऱ्या मित्राने हा नजराना पाठवला. तेव्हा त्याला इतकी खुशी झाली की काहीतरी यामध्ये असायला पाहिजे, अनमोल असं असायला पाहिजे की इतकं याने गुप्त रूपाने पाठवलेलं धन आहे, तर काहीतरी असायला पाहिजे, विशेष असायला पाहिजे. म्हणून तो खुशी खुशी पहाटेच्या टायमामध्ये 12च्या नंतर तो आपल्या रूम मध्ये गेला. गांधार नरेश फुफ्फुसाती आपल्या रूम मध्ये गेला आणि तो पेटे काढतो, एक पेटी, दुसरी पेटी, तिसरी पेटी, चौथी पेटी, 5वी पेटी, पेट्या खोलतो की असं काय दिलं माझ्या मित्राने, असं काय आहे अनमोल इतकं गुप्त रूपाने पाठवलं. तो विचारातच पडला. शेवटी त्याने 7वी पेटी खोलली, ताम्रपत्र खुललं आणि त्या ठिकाणी लिहिलेले अक्षर एक एक वाचायला लागला. जसं त्याने नमो तस्स वाचल्याबरोबर त्याच्या हृदयामध्ये एकदम धडकी भरली, प्रसन्नता उत्पन्न झाली आणि तो थोडा वेळ स्वतःला शांत करू लागला की पहिली वेळ नमो तस्स भगवतो अर्हतो, त्या भगवान अनंत सम्यक बुद्धाला माझे नमन असो. पण प्रथम तो नमन करत आहे की हे वचन तर कधी ऐकलं नाही, बुद्ध नाव सुद्धा ऐकलं नाही असा तो काळ होता. आणि आज माझ्या मित्राने एवढं मोठं अनमोल रतन पूर्ण तो वाचत वाचत गेला, डोळ्याला धारा लागल्या, त्याच्या पूर्ण डोळ्याला गळती लागली, अश्रू गळू लागले आणि तो भावना विभोर झाला. जाग्यावरच पूर्ण त्याचा पसीन्याने भिजून गेला, त्याच्या शरीरातला घाम पूर्ण निघाला आणि त्याचं अंग अंग पूर्ण नाहून निघालं. त्या घामामध्ये इतका भावना विभोर झाला की काय माझ्या मित्रानं अनमोल रतन पाठवलं की त्याचे उपकार जीवनात कधी मी विसरणार नाही. जीवनात कधी मी माझ्या मित्राचे हे उपकार कधी विसरणार नाही. म्हणून त्याने रात्रीच्या वेळेला सर्व राजपाट त्या अमात्याकडे सोपवून दिला आणि सांगितलं की बघ, कुणालाच सांगू नको की मी काय करत आहे. तर त्याने आपले वस्त्र बाजूला केले, दुसरे भगवे वस्त्र घातले आणि रात्रीच्या वेळेला 12च्या नंतर तो आपल्या त्याच्या दालनाच्या बाहेर पडला. राजवाड्याच्या बाहेर जे सैनिक होते गेटवर ते सुद्धा झोपी गेले, त्यांनाही माहिती झालं नाही पाहिजे म्हणून त्याने शांत अवस्थेमध्ये या वातावरणामध्ये तो गेट खोलला. गेट खोलता खोलता द्वारपाल जागे झाला आणि तेवढ्यातच त्याला माहित झालं महाराज कुठे. तो महाराज होता वेगळ्या विषामध्ये आणि बाहेर निघाला. बाहेर जात आहे, कुणाला सांगू नको त्याने सांगितलं, तरी पण तो दुसऱ्या देशामध्ये असल्या कारणाने द्वारपालाने ही बातमी सगळीकडे पोहोचवली आणि पहाटेच्या टायमामध्ये 3-4 वाजता सारी प्रजा राजाच्या मागे लागली.
आणि राजा कुठे जात आहे, भगवे वस्त्रे घालून जात आहे, संन्यास घेतलेला आहे असं म्हणून ती पुरी प्रजा सारी माग लागली आणि रडून मुकून अंग टाकू टाकू जमीनवर लोळू लोळू लोटांगण घेऊ घेऊ सारी प्रजा रडत आहे की नाही महाराज, आम्हाला सोडून जाऊ नका. पुत्रवत प्रेम करणारा बाबा समान असा राजा आतापर्यंत आम्ही बघितला नाही आणि तुमचे आम्ही लेकर आहोत, आम्ही तुमची प्रजा आहे आणि असं तुम्ही करू नका. तो इतका परेशान झाला की काय करावं आता, कसं जावं. तर त्याने एक काडी घेतली आणि एक लंबी रेस पाडली आणि त्याने सांगितलं की खरंच तुम्हाला तुमचा राजा प्रिय आहे का, तुम्ही पित्याप्रमाणे तुम्ही प्रेम करता का, मला पिता समजता का. होय महाराज. सर्व प्रजा म्हणू लागली. तेव्हा ही जे मी लकीर फाडलेली आहे, रेस फाडलेली आहे, तर माझ्यावर खऱ्या अर्थाने तुम्ही जर मनापासून प्रेम करत असाल आणि मला पिता समजत असाल तर निश्चितच तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन कराल. या रेषेच्या पुढे कोणीही येणार नाही. म्हणून त्याने त्या काडीने लकीर फाडली. त्याच्या पलीकडे सारे लोटांगण घेऊ लागले, डोळू लागले, छाती ठोकू लागले, डोकं पिटू लागले आणि ओरडू ओरडू रडू लागले. पण राजाने या प्रकारे त्यांना बंधन दिलं आणि राजा निघाला त्या अनमोल रतन पाठवणाऱ्या मित्राच्या शोधामध्ये निघाला. तर त्याला रात्र झाली, पायामध्ये चप्पल नाही, पाय सुजून गेले, कपडे याने घाणेने माखलेल्या धुळेने इतके खराब त्याची अवस्था झाली. थकून गेला आणि राजगृहामध्ये एका कुंभार शाळेमध्ये राहण्यासाठी त्या कुंभाराला अनुमती मागतो की मला इथे थोडा विश्राम करण्यासाठी थोडी जागा मिळेल. तो म्हणतो मला काही हरकत नाही, पण तुमच्या पहिले एक संन्यासी येऊन आहे, तुम्ही त्यांची अनुमती घ्या आणि बिनधास्त राहा, तुम्हाला कोणी काय रोखणार नाही. तो गेला आणि तिथे अनुमती घेतो की मी इथे रात्रभर राहू शकतो का. एका संन्यासीची अनुमती घेतो आणि तो परिचय करतो. भगवान बुद्ध त्याचा परिचय घेतो की तुम्ही कोण आहात, कुठून आले. तर तो सांगतो मी गांधार नरेश आहे, भुक्खुसाती. आणि मी तर भगवान बुद्ध विचारतात की तुम्ही मग राजपाट सोडून निघले कसे आणि अशा विषयात कसे. तेव्हा तो सांगतो की माझा एक मित्र आहे ज्याला मी डोळ्याने कधी बघितलं नाही, त्याने मला अनमोल रतन पाठवलेलं आहे की त्याचे उपकार मी जीवनभर विसरू शकत नाही. इतके अनमोल उपकार काय पाठवलं असं. तर त्यांनी मला बुद्ध धम्म संघ रतन पाठवलेलं आहे, ताम्रपत्रावर पुरून पाठवलेलं आहे आणि एकांतात मला ते काढायला सांगितलेलं आहे. मी भावना विभोर झालेला आहो आणि मी कधी जीवनात बुद्ध नावाचा शब्द सुद्धा ऐकला नव्हता आणि अशा वेळेस हे वचन मला ऐकायला मिळालं आणि म्हणून मी भावना विभोर होऊन बुद्धाच्या आणि त्या मित्राच्या शोधात निघालो की जो अनमोल रतन पाठवलं त्याचे उपकार मी कदापि फिरणार नाही आणि म्हणून मला त्याचा शोध घेऊन त्याची भेट घ्यायची आहे. भगवान बुद्ध समजून गेले की हा भगवान बुद्धाच्या शोधात आहे. भगवान बुद्धांनी जाणलं की हा इतका याचा त्याग आहे, तर याला आपण मार्गदर्शन करून गेलं पाहिजे. म्हणून त्याला ध्यान सांगितलं भगवान बुद्धांनी की कशासाठी रात्रभर थांबलेला आहे, तर बुद्धाच्या दर्शनासाठी. बुद्धाचं त्याला दर्शन झालं पण जाण झाली नाही. भगवान बुद्धांनी त्याला ध्यान शिकवलं आणि तो ध्यान करू लागला. ध्यान करता करता तो स्रोतामध्ये पडला, मुक्तीच्या स्रोतापन्न झाला. आणि जेव्हा भगवान बुद्ध निघून गेले तेव्हा माहित पडलं त्याला की अरे इथे श्रमण गौतम होते. तेव्हा तो इतका खुशीत आला आणि भगवान बुद्धाकडे गेला. राजाच्या शोधात गेला पण राजा काही मिळाला नाही. भगवान बुद्धाच्या शोधात गेला, भगवान बुद्धाची भेट झाली. तेव्हा भगवान बुद्धाला याचना करतो की मला प्रवचित करा. तर भगवान बुद्ध म्हणतात की पात्रचीवर हे तू घेऊन ये, अष्टपरिष्कार घेऊन ये आणि मी तुला प्रवचित करतो. तो शोधाला गेला आणि एका सांडाने त्याला शिंगावर घेऊन पटकू मारला आणि तो तिकडेच मरण पावला. पात्र आणि जीवन त्याला मिळालं नाही पण तो मुक्तीच्या मार्गामध्ये आला होता. ध्यान करता करता तो स्रोतापन्न सगुतागामी अनागामी अवस्थेपर्यंत अनंत अवस्थेपर्यंत त्याने ध्यान केलं. फक्त त्याला फलच प्राप्त झालं नाही, अनंत फल प्राप्त झालं नाही. अर्हत्व मार्गफल मध्ये होता, फक्त अर्हत्व प्राप्त झालं नाही. या प्रकारे तो मुक्तीच्या मार्गावर गेला पण बुद्धाला सामना होऊनही ओळखू शकला नाही आणि भेट अशी आमना सामना झाली नव्हती. तेव्हा तो
मित्राच्या शोधात होता. अशा प्रकारे अतोनात श्रद्धावान जर असेल तर तो होता फुफ्फुसाती. या प्रकारे श्रद्धा त्याने बिना पाहिलेल्या मित्रामुळे त्याला श्रद्धावान बनण्याची संधी प्राप्त झाली. तर याला म्हणतात श्रद्धा. म्हणून श्रद्धेनं आपण बौद्ध धर्म संघाचा या गुणांची रोज आपण पूजा करून श्रद्धा प्रकट करावी. हे ज्ञान 3 महिने तुम्हाला मी ज्या तऱ्हेने होते त्या तऱ्हेने मी धर्म समजवण्याचे प्रयत्न केले. माझ्या कुवतीनुसार माझी जो अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार समजवलं. माझ्यापेक्षा अनेक भिक्षू असे अभ्यासामध्ये पारंगत आहे की समजवण्यामध्ये पटाईत आहे. परंतु माझ्या बुद्धीनुसार जेवढं मला त्याचा अभ्यास करता आला आणि समजवता आला तेवढं समजवलं. तर या प्रकारे तुम्ही समजून घ्यावा की जसं एका गावामध्ये एका म्हाताऱ्या व्यक्तीला 5 सुना होत्या आणि त्या सुनांची परीक्षा घेण्यासाठी त्याने आपलं धन दौलत सोपवायचं आहे, परंतु परीक्षा घेतली पाहिजे म्हणून त्याने चाबीचा गुच्छा कोणाकडे द्यावा हे ठरवलं. तेव्हा त्याने परीक्षा घेण्यासाठी 5-5 ज्वारीचे दाणे त्या 5ही सुनाला आणून दिले आणि सांगितलं की मी जेव्हा वापस येणार तेव्हा मला हे दाणे वापस पाहिजे. तेव्हा परीक्षा घ्यायची आहे म्हणून त्याने ते दाणे दिले. तर एका सुनेने घेतले आणि ते फेकून दिले की सासरा आल्यानंतर देऊ असं म्हणून. त्यानंतर त्या 4 सुनानं 5-5 दाणे दिले. हे पहिल्या सुनेने फेकून दिले, दुसऱ्या सुनेने एका देवाऱ्यामध्ये डब्यामध्ये ठेवले, तिसऱ्या सुनेने खाऊन घेतले की तिला मुलं बाळ नव्हते काहीतरी करामत होईल असं म्हणून खाऊन टाकले. चौथ्या सुनेने ते दाणे घेतले आणि आपल्या घराच्या मागे जाऊन 5 खड्डे खोदले, 5 ठिकाणी ते दाणे टाकले, 5 ओदे निघाले, 5 धांडे निघाले आणि ते धांड्याला 5-5 कंस निघाले, 25 कंस झाले. दुसऱ्या वर्षी पुन्हा तिने शेतात नेऊन लावले आणि त्या 25 कंसाला 1 पायली ज्वारी आली. पुन्हा ते शेतामध्ये टाकली. तिला दुनियाभराचं अन्न ते ज्वारी झाली, पेरतच गेली आणि ते होतच गेलं. तर तो सासरा काही वर्षानंतर घरी आला आणि प्रत्येक सुनाला आपले 5 दाणे मागतो. ते एक सून धावत गेली गोदामात, 5 सुन 5 दाणे आणून दिले, हे घ्या तुमचे 5 दाणे. दुसरी सून म्हणते देवाऱ्यात ठेवले होते पण त्याचं पीठ झालं, त्याला बुरशी चढली. तिसरी सून म्हणते मी खाल्ले पण मला काही पुत्र प्राप्ती झाली नाही. चौथ्या सुनाने हात धरला आणि नेऊन दिलं गोदामामध्ये. हे जे तुमचे 5 दाणे आहे हे सारा गोदाम भरलेला आहे, हेच तुमचे 5 दाणे आहे, तुम्ही घ्या. त्याला लक्षात आलं की ही सून कामाची आहे म्हणून आपण हिच्याकडे चाबीचा गुच्छा द्यावा. म्हणून अशा प्रकारे सुनेची परीक्षा घेतली. कोण संवर्धन करू शकते, याचं कोण सांभाळून ठेवू शकते हे लक्षात आलं आणि तेव्हा त्या व्यक्तीवर विश्वास करू लागला. अशाच प्रकारे एक म्हातारा बुडा 1956 या समाजाला 5 दाणे देऊन गेला. पण 56 पासून आपण त्या 5 दाण्याचं किती संवर्धन केलं, किती सांभाळून ठेवलं, तर हे आपल्याला ओळखायला येते की किती आपण याची प्रगती केली या क्षेत्रामध्ये. किती विहारांमध्ये जातात, किती धर्म ऐकतात, हे वर्षावास कालावधीमध्ये जेव्हा माहीत पडते, परीक्षा माहीत पडते, तेव्हा आपल्याला कळते की या समाजाला आता धर्माची गरज राहिलेली नाही आहे. म्हणून आपण किती दूर पोहोचलो आणि किती कदम पुढे गेलो या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, तर हे समजायला येते की एक भिक्षू, विदेशी भिक्षू भारतात आला. एक म्हातारी ती एका गावामध्ये उभी होती. तो विदेशी भिक्षू चालत होता आणि त्याला पुढे जायचं होतं. तेव्हा त्या म्हातारीला विचारते की म्हातारे गाव किती दूर आहे. तेव्हा ती शांत राहिली. पुन्हा दुसऱ्यांदा विचारते की म्हातारे गाव किती दूर आहे. पुन्हा चुपचाप राहिली. तिसऱ्यांदा विचारलं की म्हातारे गाव किती दूर आहे. तिसऱ्यांदाही चुपचाप राहिली. ते भंतेजी पुढे निघून गेले. दूरपर्यंत थोडशा दूर जात नाही तर म्हातारी आवाज देते, भंते थांबा, मी सांगतो गाव किती दूर आहे. पहिल्यांदा विचारलं तर नाही सांगितलं. 3 वेळा म्हातारीला विचारलं त्या भंतेजीने की गाव किती दूर आहे, गाव किती दूर आहे, सांगायला तयार नाही. पण जेव्हा भंतेजी चालायला लागले तेव्हा ती म्हातारी म्हणते, भंते थांबा, आता मी सांगतो गाव किती दूर आहे. तेव्हा ते भंतेजी म्हणतात की तुला 3 वेळा विचारलं मी, तरी तू सांगितलं नाही की गाव किती दूर आहे, आणि आता मी चालायला लागलो तेव्हा तू म्हणता की थांबा भंते, गाव किती दूर आहे सांगतो. भंते मी सांगितलं असतं, परंतु तुम्ही किती वेळात पोहोचले असते तर मी जाणू शकत नव्हती. मला आता पता लागला की तुमच्या चालीवरून मला जाणता येते की तुम्ही एवढ्या वेळामध्ये गावात पोहोचणार आहे.
म्हणून तुमची मला चाल बघायची होती की तुम्ही आतापर्यंत किती झपाट्यानं चालले आणि किती चालू शकता, किती वेळामध्ये गाव गाठू शकता, हे मला जाणायचं होतं. आणि म्हणून मला तुमची चाल बघायची होती. आता तुमची चाल बघितली आणि म्हणून मला सांगता येते की गाव इतक्या दूर आहे. या 56 पासून तर आतापर्यंत या समाजामध्ये वावरणाऱ्या आणि स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्या लोकांची चाल ओळखायला आली की तुम्ही 56 पासून किती प्रगती केली, धर्माच्या क्षेत्रात आणि तुमच्या जीवनामध्ये किती प्रगती केली, हे तुमच्या चालीवरून, विहारात येण्यावरून, धर्म जाणण्यावरून पता लागते की तुम्ही किती बुद्धिस्ट आहे आणि किती दूर पोहोचलेले आहे, किती तुम्हाला ज्ञान आलेलं आहे. हे तुम्हाला तुमच्या या चालीवरून माहित पडते. म्हणून विहार ओसाड पडत चाललेले आहे. काही ठराविक लोक आहेत श्रद्धावान की ज्यांच्यामुळे विहार चालतात, विहारे उघडे आहे, खुले आहे. आणि विहार बाबासाहेबांनी सांगितलं धम्माच्या प्रचार आणि प्रशिक्षणाचं केंद्र आहे, म्हणून तिथे प्रशिक्षक असला पाहिजे. म्हणून तिथे रोज वंदना झाली पाहिजे, रोज बुद्ध गुणाची पूजा झाली पाहिजे. कारण पूजा ही श्रद्धा उत्पन्न करण्याची पहिली पायरी आहे. कोणी त्याला कर्मकांड म्हणत असेल, काही म्हणत असेल, ते अज्ञानी आहे. त्याला अजून ते श्रद्धा जागली नाही की श्रद्धा उत्पन्न करण्याकरिता या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आवश्यक गोष्टीच आपण परियत्ती, पटीपत्ती आणि पटीवेदान या 3 मार्गातून गेल्याशिवाय, क्रमाक्रमाने चालल्याशिवाय आपल्याला प्रतिवेदन, प्रत्यक्ष अनुभव येऊ शकत नाही. वेदन म्हणजे अनुभव, प्रति म्हणजे स्वतःला आलेला अनुभव लोकांसमोर मांडता येत नाही. म्हणून हा अनुभव जो आचरण करतो तो आपला अनुभव मांडत असतो. तर अशा प्रकारे आपण या मार्गावर चालून आपलं कल्याण करून घ्यावा. म्हणून हे 3 महिन्यापर्यंत तुम्हाला धर्म सांगितला. यानंतर आणि 3 महिने तुम्हाला बंधनात बांधणे, तुमच्या रागाने, कठोरतेने, प्रेमाने आणि कठोरतेने तुम्हाला हे सांगणे जरुरी होतं. तुमच्या रागावून तुम्हाला दूर करणे हा हेतू नव्हता. कुंभार जेव्हा मडक घडवतो तेव्हा प्रेमाचा, मैत्रीचा हात बुडात ठेवतो आणि वरून जोराने पिटतो. कशासाठी पिटतो? दूर जाण्यासाठी नाही, तर त्याला घडवण्यासाठी पिटतो. की ते टणटण वाजलं पाहिजे, कुठेही कोणीही नेलं वापरण्यासाठी तर टणटण वाजलं पाहिजे. म्हणून त्या मडक्याला घडवण्यासाठी तो कुंभार पिटतो. म्हणून गुरु असाच असतो की रागावतो, कठोर होतो. कधी रागावून बोलतो तर कधी कठोरतेने बोलतो, कधी प्रेमानं बोलतो. पण जो व्यक्ती वारंवार समजवल्यानंतरही ऐकत नाही, त्याला मारून टाकतो, त्याच्या भरोशावर सोडून देतो, त्याला एकही शब्द सांगत नाही, त्याच्याशी बोलणं चालणं बंद करतो. या प्रकारे त्या व्यक्तीच्या त्या स्वभावाला जाणून, त्याच्या गुणाला जाणून त्याच्याशी व्यवहार केला जातो की हा व्यक्ती कशा प्रकारचा आहे, आपल्याशी व्यवहार करताना आज्ञाकारी आहे का, आपल्याला जेव्हा तो गुरु मानतो तर खऱ्या अर्थाने मानतो का, त्याची श्रद्धा खरंच आपल्याला आहे की दुसरीकडे आहे. ज्याची श्रद्धा डामाडोल होते तो व्यक्ती अमूलिक श्रद्धावाला आहे, तो मूलिक श्रद्धावाला नाही आहे. तो असा व्यक्ती कुठेही डामाडोल होतो. आज याच्यावर श्रद्धा केली, उद्या दुसऱ्यावर करतो. आज याचे वचन गोड वाटले, उद्या दुसऱ्याचे वाटतो, परवा तिसऱ्याचे वाटतो. म्हणजे तो धोबी का कुत्ता, घर का ना घाट का, अशी अवस्था होतो त्याची. तो कुणावरही श्रद्धा करू शकत नाही. त्याने स्वतःवर श्रद्धा केली पाहिजे पहिले की माझी श्रद्धा माझ्यावर आहे का. मी जर माझ्या मतावर ठाम आहे तर हे बुद्ध वचन आहे. कोणीही सांगितलं आणि कुठेही सांगितलं तरी बुद्ध वचन आहे. मी व्यक्तीला महत्व देत नाही, मी बुद्ध वचनाला महत्व देतो. म्हणजेच माझ्यासाठी श्रेष्ठ काय आहे तो व्यक्ती नाही आहे. व्यक्ती किती गोड बोलतो हे महत्वाचं नाहीये, व्यक्ती किती चांगल्या प्रकारे पटवून देतो हे महत्वाचं नाहीये, व्यक्ती किती प्रतिष्ठित आहे हे महत्वाचं नाहीये, व्यक्ती खूप दिसायला सुंदर आहे हे महत्वाचं नाहीये, व्यक्ती माझ्या जवळचा आहे किंवा नात्यातला आहे हे महत्वाचं नाहीये. बुद्ध वाणी कल्याणकारक आहे का, बुद्ध वाणीवर माझी श्रद्धा आहे का. या भिक्षूनं सांगितली तर ती काही दिवसापुरती पटते, दुसऱ्या भिक्षूनं सांगितली तर लवकर पटते. या प्रकारे तो त्याची श्रद्धा त्या व्यक्तीची उडून जातो. तर या भिक्षूची आज पटली उद्या पटणार नाही, कारण तो डामाडोल होत चालला, अस्थिर होत चालला. तो व्यक्ती श्रद्धावान नाहीये, तो अमूलिक श्रद्धावाला आहे, त्याची मूळ हलणारी आहे.
तो कधी डामाडोल होऊन तुफान येईल आणि कधी त्याला फेकल्या जाणार सांगता येत नाही. म्हणून असे लोक हे स्वतःची हानी करणारे असतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, कालामान्यो, तुम्ही मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज अजिबात नाही. तुम्हाला मी गोड वाटतो का? मी चांगलं सांगतो म्हणून तुम्हाला आवडतो का? मी गोड बोलतो म्हणून आवडतो का? की तुम्हाला मी आवडतो की धर्म आवडतो? अरे जो धर्म हिंसा केल्याने जर मन दूषित होत असेल, चहाडी चुगली केल्याने मन दूषित होत असेल, तो धर्म पापी आहे. त्या धर्माला ग्रहण करू नका कालामान्य. जो धर्म ग्रहण केलेला आहे, आचरणात आणलेला आहे, त्याने आपलं कल्याण होत असेल, मन प्रसन्न होत असेल आणि तो दुसऱ्याला सांगितला तर दुसरे मित्र बनत असेल, शत्रू बनत नसेल तर कल्याणकारक आहे. तुम्ही जर दुसऱ्याला द्वेषाच्या नजरेने पाहत असेल आणि मैत्री विकसित होत नसेल, तुमचा धर्म ऐकणं मूर्खतेचं लक्षण आहे. हा धर्म नव्हे, अधर्म आहे. म्हणून त्याचा त्याग करायला पाहिजे. तुमचे मित्र बनले पाहिजे. तुमची वाणी किती तुमचा शत्रू असेल, कितीही तुम्हाला तिरस्कारणीय व्यक्ती असेल, पण करा मैत्रीच. त्या व्यक्तीशी तुम्ही द्वेष करून, ईर्ष्या करून, तिरस्कार करून आपलं पुण्यकर्म नष्ट करता. म्हणजे तुम्ही पाप कर्म करत आहात. या पापामुळे तुम्हाला हानी पोहोचणारी आहे. कालामान्यो, हे पाप ही धर्म आहे, याचाच त्याग करायला सांगतो. म्हणून मी आवडलो नाही पाहिजे, धर्म आवडला पाहिजे, धर्म गोड वाटला पाहिजे. तर अशा प्रकारे जो व्यक्ती आज याच्यावर श्रद्धा ठेवली, उद्या त्याच्यावर आहे, परवा त्याच्यावर आहे, तो व्यक्ती स्थिर नसतो. तो कुणाचाही नसतो. ना माझा उपासक, ना दुसऱ्या भांतेचा उपासक, ना तिसऱ्या भांतेचा, ना बुद्धाचा उपासक, कोणाचाही उपासक नसतो. हा चंचल आणि विचलित असतो. आज हा एकाची निंदा करतो, या भंतेचं वचन चांगलं नाही, हा भंते क्रोधी आहे, तो भंते चांगला आहे, हा भंते चांगला नाही. या प्रकारे समाजामध्ये हे 8 लोकधर्म असतातच. हे कितीही आपण चांगलं म्हणलं की श्रद्धावान, त्याच्यामध्येही हे 8 लोकधर्म असतातच. म्हणून हे 8 लोकधर्माचा त्याग करणे सोपं नाहीये. आज एकाची प्रशंसा केली, उद्या दुसऱ्याची करू शकतो. म्हणून हा भगवान बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती खूप सुंदर काम करतो आणि दुसरा व्यक्ती तेच काम करतो, परंतु आपली पद्धत असतो, मांडणीची पद्धत, सांगण्याची पद्धत, कुणाची पद्धत आवडतो, कुणाला आवडत नाही, कुणाला दुसऱ्याला त्याची पद्धत आवडतो. अशा प्रकारे अनेक लोकांजवळ अनेक प्रकारे समजावून सांगण्याची तरीका असतो. परंतु बरेच लोकांना सवय आहे की नाही ती गोड नव्हतं. प्रत्येक भिक्षू एखादी सामनेर जरी असेल नवीन बनलेला, तो बुद्ध वाणीच सांगतो. बुद्धाच्या वाणीशिवाय तो दुसरं सांगत नाही. तो मिलावट करून सांगत असेल, असं झालं होतं, मी तिथे गेलो होतो, माझ्यासोबत असं घडलं होतं, त्याने तसं म्हणलं होतं, याच्यात जोडून देत असेल, तो धर्म नसतो. पण त्याला मिळवत आहे त्याच्यामध्ये, बुद्ध वचनामध्ये. अशा प्रकारे करत असतो. परंतु त्यामुळे आपण दुसऱ्याचे दुर्गुण शोधणे किंवा त्याला लांछन लावणे की नाही हाच बुद्ध वचन सांगते, याच्यासारखा कोणीच नाही सांगत, दुसरा सांगतच नाही, दुसऱ्याचं वचनच नाही, हे तर पाप कर्माचा मार्ग आहे, पुण्याचा मार्ग आहेच नाही. श्रद्धा जागणे चांगली गोष्ट आहे, श्रद्धा जागली पाहिजे, पण बुद्ध वचनामध्ये तफावत आणणे, फरक जाणणे आणि आपण भेद पालन करणे हे तर पापाचा भागीदारी आहे, पुण्याचा होऊ शकत नाही. लोकांमध्ये दुपडी निर्माण करणे, 2 गट निर्माण करणे किंवा दुसऱ्या व्यक्तीचा, एखाद्या धर्माच्या क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीला सहारा देण्याआधी तिरस्कार करणे हे पापाचे लक्षण आहे, पुण्याचे नाही आहे. म्हणून आपण दुसऱ्याचे दुर्गुण शोधणे योग्य नाही आहे. तर एक चित्रकार एका नगरात आला, त्याने सुंदर चित्र काढलं आणि ते चित्र काढल्यावर चौकात लावलं. सारे लोक बघायला आले आणि प्रसन्न झाले, काय सुंदर चित्र काढलं. त्या ठिकाणी अमात्य आला राजाचा आणि त्याने पाहिलं, वा चित्र तर भरपूर सुंदर आहे, आपण राजाकडे याला घेऊन जावं. राजाकडे घेऊन गेला आणि राजाने चित्र पाहिल्याबरोबर म्हणते, याला इनाम घोषित करा. तो अमात्य म्हणतो, महाराज थांबा, तुम्ही बक्षीस द्या त्याला, मी नाही म्हणत नाही, पण थांबवतो. काय आहे म्हणते, यानं चित्र काढलेलं आहे, तर महाराज या चित्राची आपण परीक्षा घेऊ, खरोखर चांगला आहे का? तुम्ही म्हणता चांगला आहे, मी म्हणतो चांगला आहे, पण खरंच चांगला आहे का हे बघूया. चित्र काढलं, त्याला सांगितलं चित्रकाराला, तू एक काम कर,
हे चित्र काढलं ना, हे चित्र तू चौकात नेऊन लाव आणि तिथे लिही, या चित्रामध्ये जिथे कुठे त्रुटी असेल तिथे फुली मारावी. चित्र गेलं चौकात, लावलं, खाली लिहिलं त्याने, या चित्रामध्ये ज्यांना कुणाला त्रुटी दिसत असेल त्यांनी फुली मारावी. बस. चित्र पाहणाऱ्या लोकांची गर्दी झाली आणि चित्र पहिल्यांदा सर्वांना सुंदर वाटलं होतं. आता लिहिलं काय, त्रुटी असेल तर फुली मारावी. प्रत्येक व्यक्ती येतो आणि त्या चित्रामध्ये शोधतो तर सारवाला त्रुटी दिसते. प्रत्येकाने कुठे ना कुठे फुली मारलेली आहे. त्या ठिकाणी सारं चित्र खराब झालं. गुणाकाराचं चिन्ह सगळीकडे फुली मारली, ते पूर्ण चित्र मेहनत वाया गेली म्हणून तो रडायला लागला. डोळ्यामध्ये पाणी आणलं, ते एवढ्या मेहनतीनं मी चित्र बनवलं आणि या साऱ्या लोकांनी या चित्राला खराब केलं त्रुटी आहे म्हणून. तर तेव्हा तो अमात्य त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो की रडू नको, शांत राह, मी सांगतो ते कर. राजाजवळ चित्र गेलं तर राजाने पाहिलं की अरे याच्यात लय त्रुटी आहे, मी तर चांगलं समजत होतो. तेव्हा अमात्य पुन्हा चालाकबाज होता. त्याने म्हटलं चित्रकाराला थांब, असंच चित्र हुबेहूब दुसरं बनवलं. दुसरं चित्र बनवलं. महाराज आपण याची पण परीक्षा घेऊ, हे चित्र चौकामध्ये नेऊन लाव आणि खाली लिही, ज्यांना कुणाला हुबेहूब असं चित्र बनवता येत असेल त्यांनीच फुली मारावी. त्याने चौकामध्ये नेऊन लावलं. यावेळेस सारे लोक बघायला आले, राजा सुद्धा आला, पण एकही फुली पडली नाही. असं का झालं? काय कारण असावं? कारण असं चित्र कोणालाही काढता येत नाही. म्हणून दुसऱ्याचे दोष काढणे सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. पुराणमितं अतुलं, हे तर अतुल पुराण रीतिरिवाज आहे. दुसऱ्याची चुका काढणे, याचं वचन चांगलं नाही, त्याचं वचन चांगलं आहे, हा चांगला सांगते तो खराब सांगते, हा बुद्ध वचन सांगत नाही, कटू बोलते, कठोर बोलते, तिरस्कारानं बोलते, ढोसं लावून बोलते. ढोसं लावणं, कडू कारलं काय बिमाऱ्या दुरुस्त करते ना? कारल्याची भाजी खाल्ल्यानं काय होते? बिमाऱ्या दुरुस्त होती की रोग वाढतात? होते ना. मी कडू खात असतो आणि कडू बोलत असतो. आता त्या ग्रहण करणाऱ्यावर अवलंबून आहे की त्याच्या चित्ताची अवस्था कशी आहे, त्याला कडू रूपात पाहतो की औषधी रूपात पाहतो, तो त्याच्यावर अवलंबून आहे. त्याची बुद्धी किती आहे, त्या बुद्धीवर किती चेक करतो आणि त्याच्या बुद्धीच्या कसोटीवर किती तपासतो, त्याच्यावर अवलंबून आहे, माझ्यावर नाही. कारण भगवान बुद्धांनी धर्म जबरदस्तीने कोणाला दिला नाही आणि असं कधी घे असं सोपवलेला नाही. ते त्याच्यावर अवलंबून आहे की हा धर्म आहे आणि बुद्धी तुझी आहे. कसोटीवर चेक कर आणि हितकारी वाटत स्वीकार कर, अन्यथा काही गरज नाही. तू तुझ्या घरचा, मी माझ्या घरचा. या प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपला स्वतःचा मालक आहे, त्याने ठरवायचा आहे. या ठिकाणी चूक एकही फुली पडली नाही तेव्हा खुश झाला, तेव्हा त्याला इनाम घोषित केलं. म्हणून तेव्हा हे जाणलं की या प्रकारचं आचरण करणे कठीण आहे. असं आचरण करणे, चांगलं आचरण करणे, मित्र जोडणे, सर्वांशी मैत्रीने वागणे कठीण आहे, साधं नाही आहे. एखाद्या व्यक्तीला आपण दुश्मन समजतो, तिरस्कारच करत राहतो, म्हणजे पापही पाप वाढत राहतो, पुण्य नाही वाढवत. आणि आपल्यासाठी जन्मांतरीचं वैर वाढवण्यासाठी अहितकारी तत्व आहे, हितकारी नाही आहे. पाप निघालं पाहिजे याच्यासाठी आहे धर्म. आपल्या मनातून द्वेष निघाला पाहिजे, तिरस्कार निघाला पाहिजे. कितीही तो वाईट असो, दिसाला कुरूप असो तो व्यक्ती, चालेल. त्याचे गुणधर्म कसे आहे, तो मदत देतो का, धर्माच्या क्षेत्रामध्ये तो यानं सुरू केलं का, तो काही ना काही काम करतो का, जे त्याला झेपते ते सांगितलं पाहिजे, त्याच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. तिरस्कार करता कामा नये. तिरस्कार करत असताना किती आपण धर्म ऐकत असन आणि किती आपण प्रशंसा करीत असेल की हा चांगला नाही सांगत, हा चांगला सांगते, हे वचन चांगलं, ते वचन चांगलं नाही, तर हे काही धर्माच्या क्षेत्रात बसत नाही. आणि म्हणून आपण या प्रकारे धर्मग्रहण करणारे होऊ शकत नाही किंवा श्रद्धावानही होऊ शकत नाही. श्रद्धावान व्यक्ती लोक जोडतो, तोडत नाही, लोकांमध्ये फूट पाडत नाही, लोकांमध्ये मैत्री जागृत करतो. या प्रकारे धर्मवान आणि श्रद्धावान व्यक्तीचं काम आहे. तर अशा प्रकारे आपण मित्र जोडण्याचं शिकलं पाहिजे. म्हणून दुसऱ्याचे दुर्गुण पाहण्यात काही फायदा नसतो, आपले काही पुण्य कर्म वाढत नाही.
क्या देखे पर दोष को, देख अपने दोष, दोष देखते देखते चित्त बने निर्दोष। बुरा जो देख न मैं चला, बुरा मिला ना कोई, जो दिल खोजा मुझसे बुरा ना कोई। अरे वाईट शोधायला गेलो या जगामध्ये, पण वाईट कुणीच मिळाला नाही। जेव्हा मी माझ्या मनात शोधले तर असा पता लागला की माझ्यासारखा वाईट कुणीच नाही, कुणीच नाही। स्वतःला पहिले झाकून पाहायचंय, स्वतःचा अभ्यास करायचा आहे, दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाहीये की कोण कसा आहे, कोण काय बोलतो, कोण काय सांगतो, याच्याकडे बघायचं नाहीये। आपलं जीवन आहे, आपल्याला दुरुस्त करायचं आहे स्वतःला, म्हणून स्वतः आपली शुद्धी करायची आहे, दुसऱ्याची शुद्धी करण्यात काही फायदा नाहीये। म्हणून आपण कितीही शरीर घासलं पांढरं करतो म्हणलं तरी बगळा बनत नाही। मलमल धोये शरीर को, धोये न मन का मैल, नाय गंगा गोमती, रहे बैल की बैल। काय आपल्यामध्ये जर तिरस्काराची भावना असेल, द्वेषाची भावना असेल तर आपण बिना बुद्धीचा बैल आहोत। आंघोळ किती साफ करत असेल, किती स्वच्छ राहत असेल घासू घासू, तरी काही फायदा नाही। म्हणून आपली बुद्धी घासली पाहिजे, बुद्धीच्या कसोटीवर चेक केलं पाहिजे ज्ञान माझ्यासाठी हितकारी आहे का, माझे कोणी मित्र बनतील का शत्रू बनतील। म्हणून मित्रत्वाने मित्रत्वाची वाढ होत असतो, अभिवृद्धी होत असतो, आणि शत्रुत्वाने नाही वेरेन वीरानी संमती दकुदाचरम, अवेरेन च संमती हे धम्मो सनातनो। हाच पुरातन सर्व बुद्धाचा धर्म आहे। मित्रत्वाच्या नात्याला मित्रत्वाने जिंका शत्रूला, वैराने वैर वाढवू नका, मित्रत्वाने शत्रूला मित्र बनवता येते। म्हणून आपण काय करतो, तिरस्कार आणि द्वेष, तिरस्कार आणि द्वेष या प्रकारे पुण्य वाढत नाही किंवा मित्रही वाढत नाही। आपलं मन दूषित होते, समोरच्याचं मन दूषित होते, आणि तो आपल्याला नेहमी बददुआ देत राहते। त्याचे जे अकुशल मनाचे अकुशल विचार आपल्याला येऊन भिडत असते आणि आपले पुण्यकर्म नष्ट करत असते। म्हणून समोरचा माझ्याकडून किती प्रसन्न होईल याकडेच लक्ष दिलं पाहिजे। तो किती दुःखी होईल, किती नाराज होईल, तो कसाही राहून काही विचार करो, हा विचार करून आपल्याला स्वतःला महत्व देणे ठीक नाही। म्हणून आपल्यात तो इगो निर्माण होतो, आणि इगो जेव्हा येतो तर त्या तुच्छ पोटील सारखं होतो। तो 500 लोकांच्या ग्रुपला शिकवायचा, 18 ग्रुपला शिकवायचा, पण इगो होता त्याच्यात, मला खूप ज्ञान आहे, मला खूप ज्ञान आहे, मला खूप येते। या इगोमुळे सत्यानाश केला त्याचा। आणि भगवान बुद्ध नेहमी मग त्याला ए तुच्छ पोटील इधर आ, ए तुच्छ पोटील उधर जा। आकर त्याला 7 वर्षाच्या सामनेराकडे जावं लागलं, अनंताकडे, की हे सत्पुरुष मेरा आश्रय बनिये। या प्रकारे आश्रय तो सामनेर बनला त्याला आपल्या अंदर जो नाग बसलेला आहे, 6 दरवाजे, त्याच्यातून आपले 5 बंद कर, 6व्या दरवाज्यातून त्या पिटू पिटू ठोकू ठोकू त्या नागाला बाहेर काढून फेक म्हणते। तेव्हा कुठे त्याने कोण आहे नाग, हा अहंकार, हा द्वेष नाग आहे, आपल्या अंदरचा पुण्य नष्ट करणारा। पण हा इगो हा पुन्हाच्याही मनामध्ये उत्पन्न होता कामा नये। याने ज्ञानाची अभिवृद्धी होत नाही, ज्ञानाचा क्षय होतो। जे काही जमा केलेलं असं आपण तेही चाललं जातो। ज्ञान पचवणे हे सर्वाची बाब नाही, आणि सोनं पचवणे हे कोण पचवतो, सोनारच पचवतो, आणि ढोर कोण पचवतो, खाणारे लोकच पचवतात, दुसरा कोणी पचवत नाही। म्हणून ज्ञान पचवणे एवढी साधी गोष्ट नाही आहे, त्याच्यासाठी खूप लवचिक आणि खूप शांत बनावे लागते। म्हणून ज्ञान आलं की अहंकार येतो। म्हणून मग बाबासाहेब म्हणतात की कोकिळ या कावळ्याच्या सभेमध्ये नेहमी मौन धारण करतात। म्हणून ज्ञानी व्यक्ती जास्त बोलत नसतो, दुसऱ्याचे दोष बघत नसतो, आणि कमीत कमी बोलून कारणीय बोलत असतो। तर या प्रकारे आपण थोडंसेच बोला, कोणाही जवळ जा, कुठेही जा, एक व्यक्ती तुमच्या जवळ आला असेल तर थोडंसं बोला, मोजकच समजावा, पण कारणीय बोला। हो का बाई, नाही का बाई, हो का बाई, नाही का बाई, काही गरज नाही। वाशफळ बडबड करण्यामध्ये काही गरज नाही। म्हणून यासाठी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग झाला पाहिजे। लोक हितासाठी, लोक जोडण्यासाठी, मैत्री वृद्धिंगत होण्यासाठी याचा वापर केला जातो, शत्रू बनण्यासाठी नाही। म्हणून आपलं
मित्र बनले पाहिजे यासाठी धर्म आहे. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्याचे दोष पाहण्यात काही फायदा नाही. दुसऱ्याचे दोष बघून आपल्याला मित्रत्वाची अभिवृद्धी होत नाही. दुसऱ्याचा द्वेष करून तो व्यक्ती तुमच्या तोंडावर बोलत नसेल पण मागं बोलतो की हा व्यक्ती माझा द्वेष करतो, हा व्यक्ती माझा तिरस्कार करतो, ज्ञान तो खूप घेते, धर्म तर लय ऐकते, शील तर लय पालन करतो म्हणते, पण काय आहे कवडीचं ज्ञान नाही, कवडीचा धर्म नाही, कवडीचे त्याच्यात गुण नाही, कवडीची मैत्री नाही, असा तो मागे बोलतो. जरी तो तोंडावर बोलत नसेल परंतु तो मागे दुसऱ्या लोकांजवळ बोलतो. म्हणून हे वार्ता पसरते आणि तेव्हा आपली अपकीर्ती समाजामध्ये फैलते. चांगली कीर्ती पसरली पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. दुसऱ्याचे दोष पाहण्यात कोणालाही फायदा नाही. तर अशा प्रकारे 3 महिने तुम्हाला असे नाना तऱ्हेने आलटवून पलटवून तुम्हाला धर्माचे हे उदाहरण देऊ समजावून सांगितलं. आता घेणे नाही घेणे तुमच्या हातात आहे. म्हणून जसं बाबासाहेबांनी 5 दाणे दिले आणि हे 5 दाणे धर्माचे सुद्धा तुमच्या जवळ सोडून जात आहे, तुमचं विहार सोडून जात आहे, तर हे तुम्हाला दिलेले आहे. पुन्हा संधी मिळते नाही मिळते. म्हणून जे काही मी तुमच्या रागावलो असेल, जे काही तुमचे माझ्या बोलण्याने कठोर बोलण्याने मनदूषित झाले असेल, दुखावले गेले असेल, तुम्हाला टोचले असेल, तर मी भिक्षू संघाला माफी मागतो, क्षमा मागतो की भिक्षू संघाने मला क्षमा करावी. मी माझ्या डोळ्याने पाहिलेले, कानाने ऐकलेले, माझ्या शंकित असलेले सारे दोष मी कबूल करतो आणि या भिक्षू संघाने हे दोष मला क्षमा करावी. आणि यानंतर अशा प्रकारचे दोष जर कोणी माझ्या बाऱ्यात सांगत असेल की तो टोचूनच बोलले, बनतेजी रागावूनच बोलले, माझ्या कानापर्यंत या गोष्टी आलेल्या आहेत, त्या माझ्या कानावर पडल्या, त्यामुळे मी कबुली देतो की माझा हा दोष झाला आहे आणि झाला असेल, कळत न कळत झाला असेल, त्याबद्दल मी भिक्षू संघाला याचना करतो की माझे दोष मी सारे कबूल करतो आणि मला क्षमा करावी. अशी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना करतो आणि इथे मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सुखी हो, निरोगी हो. यानंतर पूजनीय भदंत सुमन भंतीजी महादेव हे आपल्याला बुद्धवाणीद्वारा उपकृत करतील, धर्म मार्गावर आरूढ करतील आणि चित्ताला प्रसन्न करतील अशी मी त्यांना याचना